हा नमस्कार मित्रांनो, मी पवन देशपांडे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो। आजचं लेक्चर सर्वात महत्त्वाचं असणार आहे 12वी झालेल्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी। ओके, आणि यांचं वय अनरिझर्व कॅटेगरीमध्ये म्हणजे ओपन कॅटेगरीमध्ये 18 ते 33 वर्ष आहे, ओबीसी कॅटेगरीमध्ये 18 ते 35 आणि एससी एसटी मध्ये 18 ते 38 वर्ष ज्यांचं वय आहे त्या सर्वांसाठी रेल्वेमध्ये जे जागा येणार आहेत टीसीच्या आणि एनटीपीसी सर्वच, फक्त आपल्याला टीसी माहित आहे परंतु इतरही पद जवळपास 50,000च्या आसपास हे पदभरती होऊ शकते। ओके, आजचं लेक्चर महत्त्वाचं कोणासाठी आहे ते मी तुम्हाला सगळं एज ग्रुप सांगितला। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, आजचं लेक्चर सर्वात महत्त्वाचं आहे त्या पालकांसाठी ज्यांच्या मुलांची जस्ट नुकतीच 12वी झालेली आहे आणि ते पालक जे आपल्या मुलांसाठी गव्हर्नमेंट जॉबसाठी प्रयत्नशील असतील। ओके, ज्यांना असं वाटतं की आपला मुलगा भविष्यामध्ये कोणत्या ना कोणत्या ह्याच्यामध्ये खात्यामध्ये लागावा, जसं की रेल्वे खाता असेल, पोलीस खाता असेल किंवा इतर कोणत्याही स्पर्धा परीक्षेतून मिळणारी जी काही सरकारी नोकरी आहे या खात्यात लागावं असं ज्या पालकांना वाटतं त्या सर्व पालकांसाठी सुद्धा आजचं लेक्चर मित्रांनो महत्त्वाचं असेल। तर तुम्ही नक्कीच 12वी झालेल्या मुलांच्या पालकांपर्यंत हे लेक्चर शेअर करा किंवा मुलांपर्यंत शेअर करा, ज्यांची इच्छा आहे ते विद्यार्थी याचे अभ्यास करू शकतील। ओके, आजच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला टोटल माहिती सांगणार आहे रेल्वेच्या बाबतीतली, आणि त्यातल्या त्यात फोकस असणार आहे माझा आज रेल्वेमधल्या टीसी या पदासाठी। ओके, रेल्वे टीसी या पदासाठी माझा सर्वाधिक फोकस असणार आहे। ओके, तर मित्रांनो टीसी पद काय असतं, टीसी पदाच्या जाहिराती कितीपर्यंत जाहिरात येऊ शकते, किती पदांची जाहिरात येऊ शकते। सर आम्ही महाराष्ट्रातले मराठी पोरं आहोत, आम्ही अभ्यास कसा करायचा? आम्ही तर आतापर्यंत ऐकलेलं आहे की ही परीक्षा हिंदीमधून होते असं बऱ्याच जणांच्या डोक्यात डाऊट असतो। तर पोरांनो लक्षात ठेवा, सगळ्यात महत्त्वाचं आणि हायलाइटेड वाक्य सांगतो तुम्हाला, रेल्वेची तयारी, रेल्वेची परीक्षा देखील तुमची मराठी भाषेतून होणार आहे। ओके, शासनानं ज्या पद्धतीनं रिजनल लँग्वेजची कन्सेप्ट काढलेली आहे, रिजनल लँग्वेजमध्ये केंद्राच्या सर्व परीक्षा होतील, त्यामध्ये मराठी ही देखील रिजनल लँग्वेज आहे, यामुळं रेल्वेच्या परीक्षा ह्या मराठीतून होणार आहेत। दुसरी महत्त्वाची गोष्ट, रेल्वे ही सर्वात मोठं रोजगार उत्पन्न करणारी एक प्रणाली आहे असं म्हणू शकतो, आणि यामध्ये इंग्लिश शिवाय बाकी सगळ्या विषयाचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे। म्हणजे सर ही आनंदाची गोष्ट आहे, आमचं इंग्लिश आधीच कच्चं होतं, तर इंग्लिश नाही आहे का परीक्षेला? तर यस, इंग्लिश नसलेली परीक्षा आहे, फक्त तुम्हाला मी सांगतोय तेवढा अभ्यास करायचा, त्या अभ्यासावरती मॅक्झिमम नंबर ऑफ टाइम रिव्हिजन करायची आणि तुम्ही या परीक्षांमध्ये पास होऊ शकतात। ओके, बाकी तुमचे कानं भरणारे बरेच जण असतात की ह्या परीक्षा अवघड, या परीक्षा अशा, यूपी बिहारचे पोरं जास्त अभ्यास करतात, मग तुम्ही काय करता? तुम्ही काय भाकरी करत बसता घरात? तुम्ही पण अभ्यास करा, आणि आपल्या महाराष्ट्रामधल्या मुलांमध्ये भरपूर बुद्धिमत्ता आहे, फक्त त्याला एक रस्ता दाखवला तर 100% त्यांची पोस्ट ही निघू शकते। ओके, चलो एक सेकंड, व्हिडिओ माझा थोडासा स्टॉप झालाय। हा चला, क्लिअर आहे व्हिडिओ, क्लिअर आहे ना माझा? व्हिडिओ क्लिअर आहे, डन, ठीक, चला सर, चलो पुढे नेक्स्ट करू, कंटिन्यू, डन, ठीक आहे सर। आज आपण पाहणार आहोत रेल्वे या डिपार्टमेंट मधली, ओके, रेल्वे डिपार्टमेंट मधली टीसी या पदाबद्दलची संपूर्ण माहिती। ओके, आज मी तुम्हाला प्रॉपर एक गोष्ट सांगणार आहे, माहिती तर देणारच आहे रेल्वेबद्दल, त्याचबरोबरीने स्टडी प्लॅन देखील तुम्हाला मी सांगणार आहे। तुमची फक्त 12वी पास असाल, वय तुमचं 18 ते 33, अनरिझर्व कॅटेगरी, ओबीसी असेल तर +2 35 वर्ष, आणि एससी एसटी असेल तर +5 38 वर्ष, असं एजचा क्रायटेरिया आहे। ह्या सगळ्यांनी हा व्हिडिओ व्यवस्थितरित्या पहा आणि तुमचा स्टडी प्लॅन जो आहे तो स्टडी प्लॅन तुमचा ठरवू शकतात। ओके, पेपर मराठी भाषेतून आहे तर ह्याचा जास्तीत जास्त फायदा आपल्याला करून घ्यायचा आहे। चला सर, सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट तुम्हाला शेअर करण्याची, मित्रांनो रेल्वेवरती ह्याच्या आधी पण बॅचेस चालू होत्या, पण ही बॅच मी माझ्या प्लॅनिंगनं इथं स्टार्ट केलेली आहे। ओके, ही बॅच माझ्या प्लॅनिंगनं स्टार्ट केली आहे, म्हणजे मी कशा पद्धतीने ही बॅच हँडल करेन हे पण तुम्हाला सांगतो सुरुवातीलाच व्हिडिओच्या। मित्रांनो ही बॅच आपली 20 तारखेला सुरुवात होणार आहे, 20 मे। ओके, 20 तारखेला सुरुवात होईल। ह्या बॅचला संपूर्ण अभ्यासक्रम कव्हर केला जाणार आहे, सीबीटी 1 आणि सीबीटी 2 पण फोकस ठेवून। सीबीटी 1 आणि सीबीटी 2 म्हणजे आपल्याकडची पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा सारखं सीबीटी 1 आणि सीबीटी 2। ओके, ह्या दोन्ही एक्झामचा पूर्ण सिलेबस याच्यात कव्हर केला जाणार आहे। मी मॅक्झिमम पार्ट
त्याचबरोबर माझ्यासोबतचे शिक्षक सुद्धा मॅक्झिमम पार्ट तुमचा कव्हर करतील. सर आमचं टार्गेट फक्त शिकवणं नाहीये, विद्यार्थ्यांना शिकून बाजूला सोडायचं नाहीये, तर या बॅचमध्ये तुम्हाला पोस्ट कशी काढता येईल आणि त्याचबरोबरीनं शिकवल्यानंतर याच्या नोट्स, त्याचबरोबर PDF, इतके दिवस झालेले हिंदीतले पेपर त्याला मराठीत कन्वर्ट करून तुम्हाला ट्रान्सलेट करून देणं, ह्या सुद्धा गोष्टी मी या बॅचमध्ये करून घेणार आहे. या बॅचची ज्यांना कोणाला गरज असेल ते विद्यार्थी कोपऱ्यामध्ये नंबर मी ऍड केलेला आहे, तुम्हाला दिसत असेल शेवटी 4 असलेला, या नंबरवरती कॉल व्हॉट्सअप मेसेज करून या बॅचची डिटेल माहिती घेऊ शकतात. मॅक्झिमम 700 ते 750 रुपये फीस आहे. मी तुम्हाला सजेस्ट करेन ही बॅच तर जॉईन कराच, किंवा एक कॉम्बो बॅच असते, तुम्हाला फोन केल्यानंतर डिटेल माहिती सांगतील. कॉम्बो बॅच साधारणतः 999च्या आसपास असते. कॉम्बो बॅचमध्ये काय होतं, नवीन बॅचचा सुद्धा तुम्हाला ऍक्सेस भेटतो. तर ही बॅच तुम्ही कॉम्बोच्या स्वरूपात सुद्धा जॉईन करू शकतात. ओके, चला, ही महत्त्वाची माहिती सांगितली मी. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, सर आम्ही खरंच डेडिकेटली रेल्वेचा अभ्यास करणार आहोत, तर आमच्यासाठी एखादा सोर्स राहावा जिथं सगळी माहिती मराठीतून भेटेल. हे चॅनल तर तुमचा सोर्स आहेच, या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि दुसरं महत्त्वाची गोष्ट, रेल्वेचं टेलिग्राम चॅनल महाराष्ट्रातलं पहिलं. ओके, हे टेलिग्राम चॅनल सुद्धा तुम्ही लगेच जॉईन करून ठेवायचं आहे. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मी थोड्याशा माहितीनंतर सांगतो. फॉर्म कधीपासून भरायला चालू होते, काय होते, सगळ्या गोष्टी. ओके, या टेलिग्राम चॅनलवर मी PDF क्विज टाकणार आहे, पोल टाकणार आहे डेली, त्याचबरोबर त्या ठिकाणी PDF शेअर करणार आहे, लेटेस्ट इन्फॉर्मेशन पण शेअर करणार आहे. त्यामुळे हे टेलिग्राम चॅनल 100% जॉईन करा रेल्वेवाल्या विद्यार्थ्यांनी. ओके, येस सर, चला. आणि सर्वात आनंदाची गोष्ट, 16 तारखेपासून हे बुक लाईव्ह होणार आहे सर्वांसाठी. म्हणजे हे पुस्तक तुम्ही मागवू शकतात. सेम टेलिग्राम चॅनलवरती लिंक टाकलेली आहे. महाराष्ट्रातलं पहिलं पुस्तक आहे जे तुम्हाला मागवता येईल मराठी भाषेतून तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी. हे रेल्वेचं सर्वात उत्तम पुस्तक. हे पुस्तक तुम्ही जर सॉल्व्ह केलात तर रेल्वेच्या सगळ्याच एक्झाम, ओके, एकच नाही, सगळ्या एक्झामला तुम्हाला हे उपयोगी ठरू शकतं. तर डेफिनेटली सेम नंबरवरती कॉन्टॅक्ट करून मागवू शकतात. चला, तर मेन गोष्टीकडे जाऊयात. सर आता पहिला पोरांचा प्रश्न आहे की सर परीक्षेचे फॉर्म कधी सुटतील, परीक्षेचे डेट कधी येईल, ओके, आम्हाला साधारणतः किती वेळ भेटेल, ह्या सगळ्या गोष्टी आपण डिस्कस करूयात. त्याच्यानंतर सिलेबस डिस्कस करू. सिलेबस नंतर पुढची स्टेप म्हणजे ह्याचा अभ्यास कसा करायचा आहे, कव्हर कसा करायचा आहे. सर मी एकदम फ्रेश आहे, मी MPSCची तयारी करत होतो, तलाठी भरती करत होतो, पोलीस भरती करत होतो, आता मी या TCची पण तयारी करू शकतो का, राईट? मी गृहिणी आहे, मी एक्स आर्मीमॅन आहे, मला तयारी करता येईल का, आम्हाला जागा असतात का एक्स आर्मीला. तर सगळ्या गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासणार आहोत. चला, हे काय आहे समोर, तर हे आहे रेल्वेचं कॅलेंडर. ओके, ओ सर कॅलेंडर तर लय पडतात, मग त्या कॅलेंडरनुसार जाहिराती निघतात का, तर 100% रेल्वेने जे कॅलेंडर दिलेले आहे त्यानुसार 4 पदाच्या जाहिराती निघालेल्या पण आहेत. ओके, त्या कोणत्या निघाल्या ते पण सांगतो. हे बघा, रेल्वेने पहिल्यांदा कॅलेंडर डिक्लेअर केलं. ह्याच्या आधी काय व्हायचं म्हणजे का, मी इंटरेस्ट काय घेतला याच्यामध्ये, कारण दरवर्षी रेल्वेच्या एक्झाम होणार आहेत हे रेल्वे मंत्रालयानं सांगितलेलं आहे. ह्याच्या आधी 3-3, 4-4, 5-5 वर्ष रेल्वेच्या एक्झाम व्हायच्या नाहीत. ओके, एखादा विद्यार्थी असेलच कमेंट करणार, सर 5-5 वर्ष होत नाहीत एक्झाम, आम्ही कशाला करावं. ओके, तर त्यांच्यासाठी रेल्वे मंत्रालयाने सांगितले की आम्ही 5-5 वर्षानंतर 1-1, 1.5 लाख जे पदं भरत होतो ते आम्ही आता दरवर्षी भरणार, दरवर्षी रेल्वेची एक्झाम होतील, असं रेल्वे मंत्रालयाने इथं सांगितलेलं आहे. ओके, या वर्षी सर्वाधिक पदं भरली जातील, त्याच्यानंतर पुढे हळूहळू कमी पदं भरली जातील. रेल्वे डिपार्टमेंट एवढं मोठं आहे महाराष्ट्राचं, आज या मिनिटाला दिवसभरामध्ये रेल्वेतून प्रवास करणारे लोक यांची संख्या एखाद्या देशाच्या संख्येपेक्षा जास्त असेल. ओके, आणि ह्यांना सुविधा देण्यासाठी रेल्वेमध्ये कर्मचाऱ्यांची जास्तीत जास्त गरज असणार आहे. सेकंड थिंग, रेल्वेचे रोज 15 किलोमीटरचे ट्रॅक पडत आहेत. ओके, पठऱ्या पडत आहेत 15 किलोमीटर. मग आता हे रोजच्या रोज कामं चालू आहेत. आपण फक्त जिल्ह्यामध्ये जोडले गेलेलो आहोत, काही जिल्ह्याला रेल्वे पण नाहीये. तालुक्यामध्ये फ्युचरमध्ये जर रेल्वे आली तर हे डिपार्टमेंट खूप मोठं होईल आणि या डिपार्टमेंटला मनुष्यबळाची खूप जास्त गरज आहे. तर हे रेल्वेमध्ये व्हॅकन्सी निघण्याचे कारण पण मी तुम्हाला शेअर केले. आता बघा, यांनी सांगितलं होतं जानेवारी मार्चच्या पिरियडमध्ये ALPची जाहिरात येईल. ओके, एप्रिल जून मध्ये टेक्निशियनची जाहिरात येईल असं सांगितलं होतं. आली का सर जाहिरात, बघ भावड्या. ओके, रेल्वे RPF न सांगता त्यांनी ऍड केलेलं आहे परीक्षा. ओके, रेल्वे RPF त्यांच्या कॅलेंडरमध्ये नसताना सुद्धा 4600 पदाची जाहिरात त्यांनी काढली होती. ह्याच्यामध्ये रेल्वेचा सब इन्स्पेक्टर, रेल्वेचा कॉन्स्टेबल पण होतं. 10वी पास वरती पोस्ट होती. ओके, यांनी ही पोस्ट काढली. डन. त्याच्यानंतर सर रेल्वे ALP सांगितल्यानुसार 5600 जागा कॅलेंडरनुसार काढल्या. रेल्वे टेक्निशियनच्या 9000 जागा काढल्या.
ह्या रेल्वे RPF ची 14 मे म्हणजे कालच्या तारखेमध्ये ह्याचे फॉर्म भरणं संपलेलं आहे. ओके, आता तुम्हाला फॉर्म भरायला त्यांनी जर डेट वाढवला तर चान्स भेटेल, नाही तर भेटणार पण नाही. म्हणजे मी हे प्रूफ का सांगतोय तुम्हाला, कारण रेल्वेचं जे हे कॅलेंडर आहे, ह्या कॅलेंडरमध्ये ज्या कॅटेगरीज दिलेल्या आहेत त्या कॅटेगरीचं टाइम पिरियड मध्येच जाहिराती पडलेल्या आहेत आणि काही जाहिराती एक्स्ट्राच्या सुद्धा पडलेल्या आहेत. कोणत्या? जसं की मी रेल्वेची RPF ची सांगितली, बरोबर. कॅलेंडर नुसार आपल्याला पुढची रेल्वेची NTPC अंडर ग्रॅज्युएटची जाहिरात पडेल. सर, अंडर ग्रॅज्युएट आणि आमचा TCचा काय संबंध? NTPC अंडर ग्रॅज्युएट मध्ये TC चे फॉर्म भरले जातात, TC ची जाहिरात NTPC अंडर ग्रॅज्युएट मध्ये येत असते. मग सर हे नेमकं काय प्रकार आहे? तर 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या तुम्हाला, ज्याच्यामध्ये इथं बघणारा सगळा क्राऊड त्याला फॉर्म भरू शकतो. कोणत्या गोष्टी? आता एका गोष्टीचं संपलं म्हणून मी चौथी गोष्ट सांगत नाही, रेल्वे पोलीसची, तो संपला आता फॉर्म भरण्याचा. आता पुढच्या 3 गोष्टी लक्षात ठेवा. पहिली गोष्ट NTPC अंडर ग्रॅज्युएट, दुसरी गोष्ट NTPC ग्रॅज्युएशन आणि तिसरी गोष्ट आपल्या सुदैवानं जर चांगलं झालं तर ग्रुप D रेल्वेची, इथं सुद्धा तुम्हाला फॉर्म भरण्याचे चान्सेस आहेत. यावर्षी ITI लागेल असं म्हणलेलं आहे. ह्याच्या पहिले पण म्हणले होते ITI कंपल्सरी होणार, पण मागच्या वेळेस झाला नाही. यावेळेस जर ITI कंपल्सरी झाला नाही तर रेल्वे ग्रुप D ला इथला बसलेला भरपूर सारा क्राऊड इलिजिबल असेल, कारण ती पण 10वी बेसवरती परीक्षा असते. ओके, 10वी बेसवरती परीक्षा असते आणि सगळेजण फॉर्म भरू शकतात आणि त्याचे तब्बल यावर्षी 30,000 प्लस पोस्ट निघण्याची शक्यता आहे. ओके, चला तर मेन गोष्टीकडे येऊयात आपण. जुलै ते सप्टेंबर या पिरियडमध्ये तुम्हाला दिसत नसेल, मी वाचून दाखवतो. हे कॅलेंडर मी तसं शेअर करतो माझ्या टेलिग्रामला, तुम्ही पण पाहू शकता. जुलै ते सप्टेंबर मध्ये नॉन टेक्निकल कॅटेगरीज ग्रॅज्युएटसाठी, ओके, लेवल तिची आहे 4, 5, 6 आणि दुसरं आहे नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरीज म्हणजे NTPC, ओके, अंडर ग्रॅज्युएटसाठी म्हणजे 12वी पास साठी, ओके, लेवल 2 आणि 3. ओके, आता ह्याच्यामध्ये TC कुठं असतं भाऊ? तर TC असतं लेवल 2 मध्ये. ओके, TCचा जॉब कोणत्या लेवलमध्ये असतो? लेवल 2 मधला हे पद आहे. याचं नोटिफिकेशन तुम्हाला जुलै ते सप्टेंबर मध्ये येणार आहे. मला असं वाटतंय की जुलै पण ते वेट नाही करणार, जून मध्येच तुम्हाला कदाचित त्याचं नोटिफिकेशन येईल. ओके, जून मध्ये जाहिरात संपूर्ण येऊन जाईल आणि जूनच्या शेवटी तुम्हाला ऍडव्हर्टाईज सुद्धा येऊन धडकू शकते. का? कारण ह्याच्यामध्ये ह्यांनी टेक्निशियनचं एप्रिल ते जून सांगितलं होतं, पण टेक्निशियनची एप्रिल जूनच्या आधीच जाहिरात पडलेली आहे. त्यामुळं रेल्वे TC ची जाहिरात जी आहे ती जूनच्या एंडला किंवा जुलैमध्ये तर 100% पडणार. ओके, हे कॅलेंडर ज्या पद्धतीनं आलेलं आहे त्या पद्धतीनं जाहिराती मित्रांनो होत आहेत, हे तुम्हाला दिसत आहे. ओके, जाहिराती पडत आहेत. त्याच्यानंतर पुढे ज्युनियर इंजिनियर आहे, आपल्यासाठी गरजेचं नाही. पॅरामेडिकल कॅटेगरीज मध्ये जे डिप्लोमा हे काय आपलं सायन्स बॅकग्राऊंड असेल किंवा मोस्टली फार्मसी बॅकग्राऊंडचे इथं बसतं. ओके, ऑक्टोबर डिसेंबर मध्ये लेवल 1 मिनिस्ट्रियल असोसिएटेड कॅटेगरीज आहेत, तर तेवढ्या लांबपर्यंत आपल्याला जायची गरज नाहीये. डिसेंबरच्या आधीच्या आपल्या सगळ्या एक्झाम इथं आपल्याला फोकस करायचं आहे. चलो सर, आम्हाला एक गोष्ट कळली की जाहिरात कधी पडणार आहे, राईट. कॅलेंडरनुसार जाहिरात पडत आहेत, त्याच्या आधीच पडत आहेत, त्याच्यामुळे मी सांगितलं जाहिरात तुमची जुलै ते सप्टेंबर ह्याच्या दरम्यान पडेल आणि त्याच्या पुढच्या 3 महिन्यामध्ये, 3 ते 4 महिन्यामध्ये, कारण रेल्वेमध्ये ना फॉर्म भरणारे 50-60 लाख लोक आहेत, अख्ख्या भारतातून फॉर्म भरतात. तर ह्या 50-60 लाखांना घाबरायची गरज नाहीये. 50-60 लाख लोकांचे पेपर व्हायला साधारणतः बराच कालावधी लागतो. तर पुढचे समजून चला 4 महिन्याचा कालावधी तुम्हाला अभ्यासाला भेटणार आहे आरामात. ओके, आणि माझा असा हे आहे, पहिल्या अटेम्प्ट मध्ये भरपूर पोरं दणक्यात पास होतात बरं का. पहिला अटेम्प्टच, आता तुम्ही बघणाऱ्या सगळ्यांचा पहिला अटेम्प्ट असेल रेल्वेचा. मला इथे लेक्चर बघणाऱ्या कोणत्याही पोरानं इथे रेल्वेची परीक्षा दिलेली खूप कमी पोर असतील. इथं बघणाऱ्या पहिला अटेम्प्ट वाले सगळे असतील. पहिल्या अटेम्प्ट मध्ये त्या ठिकाणी आपली पोस्ट जी आहे ती पोस्ट 100% निघू शकते, कारण पहिल्या अटेम्प्ट मध्ये आपण लय फ्रेश असतो आणि जास्तीत जास्त सिलेबस कव्हर करतो, जास्तीत जास्त डोकं स्थिर असतं आणि जास्त शक्यता असते पण पहिल्या अटेम्प्ट मध्ये परीक्षा पास होण्याची. तर आपण असं टार्गेट करूयात की सर येणारी NTPC अंडर ग्रॅज्युएट आणि ग्रॅज्युएट पण पकडूयात आपण. NTPC अंडर ग्रॅज्युएट आणि ग्रॅज्युएट ह्या पोस्ट आम्हाला 100% पास व्हायचं आहे. NTPC अंडर ग्रॅज्युएटची शक्यता
ओके, इतर सोर्सेस जे आहेत त्या सोर्सेसवरून मी ऐकल्यानुसार 15,000 प्लस जागा NTPC अंडर ग्रॅज्युएटसाठी निघू शकतात. यातल्या साधारणतः 4,000 पर्यंतच्या व्हॅकन्सी ह्या रेल्वे TCच्या बाबतीत निघू शकतात. ओके सर, मुलगी कधी TC झाली पाहिली नाही आम्ही, तर मुली सुद्धा ज्या TC होतात ना त्या रेल्वे स्टेशनला क्लर्कच्या कामासाठी बसवलेल्या असतात. ओके, मुलींना शक्यतो त्या ठिकाणी रेल्वे TCचं काम करत नसतात, तर त्या काय करतात, आपल्या घराच्या जवळ सुद्धा तिथं भेटू शकतं. तुमच्या फॉर्म भरण्यावर सगळ्या गोष्टी आहेत, पुढे फॉर्म भरायच्या वेळेस मी सगळं सांगेन तुम्हाला. तर मुलींना मोस्टली रेल्वे स्टेशन मधले जे जॉब असतात, ओके, ज्या जॉबला त्या ठिकाणी बाहेर जायची गरज नसते ते जॉब प्रिफर केलेले असतात. त्यामुळे मोस्टली मुली रेल्वे TC जरी झाल्या तरी सुद्धा त्या रेल्वेमध्ये तिथे तिकीट काउंटर असेल किंवा तिथलं एखादे क्लर्कचं वर्क असेल तर ते काम करत असतात. चलो, तर सर उरलेल्या 15,000 साठी आम्ही आहोत का इलिजिबल, तर तुम्ही आहात इलिजिबल. टायपिंग असतं आणि ते टायपिंगसाठी सर्टिफिकेटची गरज नाही, तिथं डायरेक्ट प्रॅक्टिस दाखवावं लागते. म्हणजे माझ्यासारखा माणूस सुद्धा ज्याचं टायपिंग नाही तो सुद्धा फॉर्म भरू शकतो आणि पास झाल्यानंतर तिथं टायपिंग स्किलमध्ये तिथं मला चांगलं परफॉर्मन्स दाखवावं लागतं. ओके, आपल्याकडे सर्टिफिकेट असून काही फायदा नाहीये त्याचा. चलो सर, एवढ्या गोष्टी आम्हाला क्लिअर झाल्या. आता तुम्हाला सांगितल्यानुसार रेल्वेमध्ये ह्या 3 जागा व्हॅकन्सी सुटलेल्या आहेत. तिन्ही व्हॅकन्सी बघून घ्या. ह्या 2 व्हॅकन्सी ज्या आहेत ALP आणि टेक्निशियन, ह्या डिप्लोमा हे ITI वरती होत्या. ही 10वी बेसवरती परीक्षा होती. आता अपकमिंग पोस्ट जी असेल ती असेल कशावरती, 12वीवर. रेल्वेच्या बरोबरीने ह्या SSC CGL ला पण फोकस करा, ह्याच्या जाहिराती सुटलेल्या आहेत. ओके, येस सर. चलो, आता आज आपल्याला ह्या रेल्वे TC बद्दलची संपूर्ण माहिती घ्यायची आहे. व्यवस्थितरित्या स्टेप बाय स्टेप एक एक गोष्टी घेऊयात. सर्वात शेवटी तुम्हाला मी सगळ्या प्रश्नांची उत्तर देतो, काही टेन्शन घेऊ नका. तुमचे सगळे प्रश्न साठवून ठेवा, लिहून ठेवा. माझा व्हिडिओ बघताय ना, व्हिडिओ बघून ठेवा. जर लाईव्ह असेल तर लाईव्ह मध्ये तुमची उत्तर देऊन टाकतो. रेकॉर्ड पाहत असाल व्हिडिओ तर रेकॉर्डचं तुम्हाला नंतर कमेंट बॉक्समध्ये किंवा नंतर आणखी एक व्हिडिओ घेऊन तुम्हाला उत्तर द्यायचा प्रयत्न करतो. ह्या जे NTPC अंडर ग्रॅज्युएट आहेत ना, ह्याच्यामध्ये असतात 4 पोस्ट. ओके, नीट बघून घ्या. ओके, बऱ्याच जणांना नॉलेज नाहीये आणि थोडंफार नॉलेज असेल ना तर अजून जास्त चांगलं असतं अभ्यास करण्यासाठी. जे मी तुम्हाला NTPC अंडर ग्रॅज्युएट सांगितलं ना, NTPC अंडर ग्रॅज्युएट, ह्या NTPC अंडर ग्रॅज्युएट मध्ये ज्युनियर कम टायपिस्ट, AC कम टायपिस्ट, ज्युनियर टाइम कीपर आणि ट्रेन क्लर्क ह्या पोस्ट असतात. हे जे ट्रेन क्लर्क असतात ना, हेच मोस्टली आपले TC असतात. ह्यांचं पेमेंट बघा, इनिशियल पे असतो साधारणतः इथे 1 0 वाढलाय वाटतं पोरांनो, 1 0 वाढलाय बरं का, सॉरी. ओके, 19,900, पण इन हँड सॅलरी साधारणतः 50-60 हजारापर्यंत असते. ओके, तर चांगलं पेमेंट आहे, बोनस पण असतो आणि बाकी रिस्पेक्ट पण असतो. तर हे एकदम नंबर 1चं पद आहे आणि लेवल 2 मधलं पद आहे. ह्याच्याबद्दलची आता डिटेलमध्ये माहिती बघूया. सर, ह्याच्यातल्या कोणत्या पोस्टसाठी टायपिंगची गरज असते आणि कोणत्या पोस्टसाठी टायपिंगची गरज असते, हे आहे TCच्या बाबतीतलं बरं का. TCच्या सोबतच हे बाकीचे पण पोस्ट तुम्हाला जॉईन करता येतात NTPC 12वी लेवलवरती. ओके, चलो सर. आता सर, सिलेक्शनची प्रोसेस कशी असते, कोणत्या कोणत्या परीक्षा होतात, काय काय होतात, ह्याबद्दल पण माहिती घेऊयात. ओके, याच्यामध्ये सिलेक्शन प्रोसेसमध्ये CBT 1, CBT 2, टायपिंग, DV, मेडिकल अशा पोस्ट असलेल्या दिसून येतात. ओके, कोणती लँग्वेज लागते, मराठी का, ऑब्विसली मराठीच लागते, मराठीच लागते. त्या मराठीवरच हे सगळ्या परीक्षा होत असतात. ओके, चलो सर, या ठिकाणी सिलेक्शन प्रोसेस कशी असते. आता बघा, माझं स्वतःचं असं म्हणणं आहे, माझं स्वतःची अशी माहिती आहे माझं ह्याच्यानुसार, कदाचित तुमची फक्त CBT 1 होईल, कदाचित तुमची CBT 1 होईल. कारण ना, ह्याच्या आधी ज्या टेक्निशियन आणि LP आले त्याच्या एकच परीक्षा होणार आहेत. त्यामुळे CBT 1च होईल तुमची अशी शक्यता आहे. एकच परीक्षा, डायरेक्ट पोस्ट जॉईन करणं, असं 99% मला असं वाटतंय. ओके, माझं जरी म्हणणं खरं नसलं तरी सुद्धा या ठिकाणी तुमच्या 2 परीक्षा होतील, एक CBT 1, दुसरी CBT 2. CBT 1चा सिलेबस काय असतो, परीक्षा किती मार्काची असते, CBT 2चा सिलेबस काय असतो, परीक्षा किती मार्काची असते, हे पण पाहूयात. ह्या 2 परीक्षा पास झाल्यानंतर, आतापर्यंत 2 होत्या पण शक्यतो आता यावेळेस CBT 2 होण्याची शक्यता नाहीये, हे माझं म्हणणं आहे. ओके, भविष्यात काय होते बघूयात. रेल्वे डिपार्टमेंट सांगितल्यानुसार, रेल्वेचं जर तुम्ही व्यवस्थित सगळं वाचलात तर त्यांच्यामध्ये फक्त CBT 1चा उल्लेख आहे. ओके, त्यामुळे मी असा गेस लावला की कदाचित यावर्षी CBT 2 होणार नाही. सेकंड थिंग आहे सर टायपिंग. टायपिंगच्या जे मी तुम्हाला 4 पोस्ट सांगितल्या ना, त्यापैकी कोणत्या गोष्टीला टायपिंग गरज आहे ते सांगतो लगेच तुम्हाला. आणि फोर्थ आहे ते म्हणजे DV आणि तुमचं मेडिकल, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल, ह्या गोष्टी इम्पॉर्टंट असतात. बाकी काही इम्पॉर्टंट नाही, पण ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त मार्क घ्यायचे आपल्याला. ह्या सगळ्या फॉर्मॅलिटी म्हणून असतात. फॉर्मॅलिटी म्हणजे आपल्यासाठी फॉर्मॅलिटी आहे. ओके, त्यांनी एकदम केअरफुली चेक करतच असतात डॉक्युमेंट. डॉक्युमेंटबद्दल एक व्हिडिओ मी ऑलरेडी टाकलेला आहे. आत्ताच डॉक्युमेंट सगळे तयार ठेवा, मी नंतर करतो नाही जमत, आता 8 दिवस लागले तरी चालेल, आत्ताच डॉक्युमेंट तुमचे सगळे व्यवस्थित ठेवायचे तुम्हाला. सर बघा, आता हे पहिल्यांदा वयाचं पण बरेच जण म्हणत होते सर एज लिमिट बद्दल एकदा सांगायचं. ऐका,
पहिले एज लिमिट होती 30. ओके. अनरिझर्व ईडब्ल्यूएस कॅटेगरीसाठी, कदाचित ईडब्ल्यूएस आता ओबीसी सारखं त्याला पण एज रिलॅक्सेशन भेटेल, इतके दिवस भेटत नव्हतं. ओके. अनरिझर्व कॅटेगरीसाठी 30, ओबीसी साठी 33 आणि एससी एसटी साठी 35. सर तुम्ही आता तर म्हणलात 35 आणि याला 38. हो तेच खरं आहे. करोनाचं 3 वर्षाचं एज रिलॅक्सेशन प्रत्येक जाहिरातीमध्ये वाढवलंय. ह्या जाहिरातीमध्ये पण 100% वाढणार. मग आता 1 जुलै 2024 रोजी मोजणार आहेत आणि 3 वर्षासाठी वयात सूट असेल. म्हणजे अनरिझर्व कॅटेगरीसाठी वय असेल 18 ते 33. ओके. ओबीसी साठी असेल 18 ते 35 आणि याच्यासाठी असेल 18 ते 36 आणि एससी एसटी साठी असेल सर 18 ते 38 वर्ष. ओके. चला डन. आता लक्षात आलं वयाच्या बाबतीमध्ये सगळ्यांना. वय ज्यांचं बसतंय आणि 12वी ज्यांची झाली आहे त्या पोरांनी सगळ्यांनी व्यवस्थित अभ्यास करा. चलो सर. हा आता सिलेबस काय असतो, टायपिंगचं सांगायचं राहिलं माझं, टायपिंग पण सांगतो. टायपिंग कोणत्या पोस्टला आहे. सिलेबस काय असतो, सिलेबस एवढा स्वीट आहे आणि एवढा कमी आहे. सेंट्रलच्या परीक्षांमध्ये सर्वात कमी सिलेबस, सेंट्रलच्या परीक्षेमध्ये इंग्लिश नसलेली एकमेव परीक्षा जे सगळ्यात मोठ्या डिपार्टमेंट घेतं ते म्हणजे रेल्वेची परीक्षा. ह्याच्यामध्ये इंग्लिश नसतं. परत सांगतो, परीक्षा तुमची मराठीमध्ये होते, मराठी लँग्वेजमध्ये. ओके सर. मग ह्याच्यामध्ये तुमचं जीए जनरल अवेअरनेस 40 मार्काला, सीबीटी 1 100 मार्काचा, सीबीटी 2 120 मार्काचा. मॅथमॅटिक्स मध्ये तुमचं ऍडव्हान्स मॅथ पण असतं, अरिथमॅटिक तर सगळीकडेच आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी तुम्हाला ट्रिग्नोमेट्री, त्याचबरोबरीनं तुम्हाला जॉमेट्री आणि अल्जेब्रा ह्या गोष्टी थोड्याशा एक्स्ट्रा करायच्या आहेत. आणि शपथ सांगतो तुम्हाला 2 महिने जर व्यवस्थित केलात ना माझ्यासोबत, 3ऱ्या महिन्यापासून तुम्ही गणित अगदी वेगात सॉल्व्ह करायला चालू करचाल, कितीही बेसिक असलं तरी सुद्धा. ओके. मॅथमॅटिक्स 30 आणि रिझनिंग हे 30 मार्कला. मी रोज डेली रात्री 10 वाजता यांचे लेक्चर घेतोय. करा जरा असं लेक्चर, सगळे पीवायक्यू असतात. तुम्ही पीवायक्यू बघितलं अजून खुश असाल की लय सोपं आहे हे सगळं. असा 100 मार्काला सीबीटी 1चा पेपर असतो लेवल 2चा. ओके. आणि पुढचं आता हे जर झालं, आता मेन गोष्ट टायपिंग कोणाला कोणाला आहे. ज्युनियर कम टायपिस्टला टायपिंग आहे. ओके. एसी कम टायपिस्टला टायपिंग आहे. त्याच्यानंतर ज्युनियर कम कीपरला टायपिंग आहे. ओके. आणि ट्रेन क्लर्कला पण टायपिंग आहे. एक सेकंड, चुकलं इथं. छान. पुढचा असेल पॉईंट. ओके. टायपिंगची गरज नसते कोणाला ते पण सांगतो. ओके. इथल्या ना 2-3 पोस्टला टायपिंग लागेल. ट्रेन क्लर्कला टायपिंग लागत नाही, ज्युनियर कीपरला पण टायपिंग लागत नाही. बाकी ह्या टायपिस्टला मात्र टायपिंग लागते. ह्या 2ला टायपिंग लागत नाही. टायपिंगची स्किल जी आहे ना, ही टायपिंगची स्किल तुमची फक्त स्पीड बघतात, सर्टिफिकेट बघत नसतात ते. त्यामुळे तुम्ही सगळेजण याचे फॉर्म भरू शकतात. चलो सर डन. आता सीबीटी 2चा पॅटर्न पण लगेच सांगू टाकतो. मेन गोष्टीकडे आहे. हे बघा, हे 2 कंपॅरिझन करून घ्या. हे 2 कंपॅरिझन, सीबीटी 1 असतं 100 मार्काला, सीबीटी 2 असतं 120 मार्काला. ह्याच्यामध्ये फक्त मॅथ 35-35 होतं, म्हणजे 30-30चं 35-35, आणि जीएस तुमचं 10 मार्काला वाटतं, म्हणजे ते 50 मार्काला असतं. तर एवढं सगळं असतो. मी जेवढी बुक लिस्ट देईल तेवढं बुक लिस्ट केलं तरी बस झालं. तुम्हाला मी सांगितलं ना माझं पुस्तक करायचं तुम्हाला, ते पुस्तक जरी केलात तुम्ही तरी तुमचं मॅथ रिझनिंग मॅथ भरपूर कव्हर होतं. हे पुस्तक मी मॅथसाठी आणलेलं आहे. हे पुस्तक सगळ्या पुस्तकामध्ये बेस्ट असेल असं प्रत्येक लेखक सांगतोच, पण मी ह्याच्यावरती भरपूर मेहनत घेऊन केलेलं आहे. हे पुस्तक तुम्हाला प्री बुकिंग 250 रुपये मला पडतं. 100% घेऊन टाका, तुम्ही सॅटिस्फाईड नक्कीच राहाल. ओके. चला आता मेन गोष्टीकडे येतो. चलो सर. इथं पॉइंट आहे की सर नवीन मुलांनी बेसिक पासून अभ्यासाला सुरुवात कशी करावी. ओके. सगळेजण लक्ष देऊन ऐका. आता नवीन पोरांनी सगळेच उत्तर देतो ऐका. नवीन मुलांनी अभ्यासाला सुरुवात कशी करावी. नवीन म्हणजे कोण सर? नवीन म्हणजे तुम्ही मला बघणारे सगळेजण नवीन आहेत. ओके. कारण रेल्वेसाठी तुम्हाला कोणालाही एक्सपिरियन्स नाहीये. त्यामुळं इथं बघणारा प्रत्येक विद्यार्थी, तो एमपीएससी करणारा असेल, तो तलाठी भरती करणारा असेल, पोलीस भरतीवाला असेल, किंवा तो एक्स आर्मी असेल, गृहिणी असेल, घरात बसून काम करत त्यांनी अभ्यास करत असतील त्या गृहिणी असतील. त्याचबरोबर डायवोर्स वुमनसाठी सुद्धा, विधवांसाठी सुद्धा ह्याच्यामध्ये एज रिलॅक्सेशन असतं. ओके. तर त्यांनी सुद्धा याचा अभ्यास करू शकतात. ओके. चलो तर सर नवीन पोरांनी अभ्यासाची पहिली स्टेप काय करायची, लक्ष देऊन ऐका. सगळ्यात पहिले तुम्हाला काय करायचं, सिलेबस माहिती करून घ्यायचा आहे. आता मी तुम्हाला सांगितलं सिलेबस, तो सिलेबस नव्हता, तो एक्झाम पॅटर्न होता. सिलेबसमध्ये काय असतं, मॅथमध्ये काय काय सिलेबस येतात,
सिलेबसवरती एक टोटल व्हिडिओ मी बनवतो. मॅथमध्ये काय असतं, रिझनिंगमध्ये काय असतं, जीएसमध्ये परत स्टॅटिक जीके काय असतं, स्टॅटिक जीकेच्या बरोबरीने सायन्स किती मार्कला येतं, चालू घडामोडी, हे सगळा सिलेबस पहिल्यांदा माहिती करून घ्या. मग सर आम्हाला माहिती होणार नाही, तुम्हीच सांगा. नेक्स्ट व्हिडिओ मी सिलेबसवरती बनवतो, त्याला डिटेलमध्ये तुम्हाला सिलेबस कसा असतो हे सांगेन मी त्याच्यात. स्टेप 2 मध्ये तुम्ही एक प्रिव्हियस इयर पेपर सोडवायचा. ओके, अभ्यासाला सुरुवात करण्याच्या आधी सिलेबस माहिती करायचं. सिलेबस माहिती झाला की पहिला पेपर सॉल्व्ह करायचा. ओके, रोज रात्री 10 वाजता मी फ्रीमध्ये पेपर सॉल्व्ह करून घेतो युट्यूबला, या चॅनलला, ते एकदा सॉल्व्ह करून बघा. प्रिव्हियस इयर पेपर सोडवल्यानंतर तुम्हाला कळतं की आपण किती पाण्यात आहोत आणि किती पाण्याच्या वर आहोत, है ना. मग समजा तुम्ही पेपर एकदम छान पद्धतीने सोडवलात, एकदम ओके असाल, मग तर काही टेन्शनच नाहीये. मग अजून हात धुवून माग लागायचं. कच्चे असाल तर तयारी करायचं, परत बेसिक पासून स्टार्ट करायची. ती बेसिकची तयारी मी तुमच्याकडून करून घेणारच आहे. ओके, ती कुठं होईल तर 100% तुमची या बॅचमध्ये मी तयारी करून घेणार आहे. ओके, ही बॅच तुम्हाला मी सांगितल्या पद्धतीने सुरुवातीलाच अगदी कमी प्राइसमध्ये कोणताही मुलगा सहज जॉईन करू शकेल. मी तर म्हणतो ही तुम्ही या नंबरवरती कॉल करा. मी तर 700 जास्त सांगितलं तुम्हाला, कदाचित ह्याच्यापेक्षा पण कमी प्राइसमध्ये ही अख्खी बॅच जॉईन करता येईल. ओके, शक्यतो कॉम्बो बॅच जॉईन करा, म्हणजे नवीन बॅचचा ऍक्सेस तुम्हाला भेटतो तिथं. ओके, त्यांना विचारा एकदा कॉम्बो बॅचचं काही आहे का. ओके सर, या बॅचमध्ये तुम्ही कशी तयारी करून घेणार आहात. ओके, हा पण पॉईंट महत्वाचा आहे. या बॅचमध्ये मी तुमची तयारी कशी करून घेणार आहे. पहिली गोष्ट, ही बॅच असेल सिलेबसला फोकस. सिलेबस तुम्हाला सगळ्यांना भेटेल पहिल्यांदा. ओके, सिलेबस तुम्हाला सर्वांना पहिल्यांदा भेटेल. चार्ट व्यवस्थित बनवायचा त्याचा. ओके, इंडेक्सचा चार्ट व्यवस्थित बनवायचा सिलेबसचा. कोणता कोणता सिलेबस आहे, हा चला मी मॅथचा सिलेबस तुमच्या समोर ठेवला. मॅथमध्ये पहिलाच प्रकार आहे संख्याचे प्रकार. झालाय का तुमचा क्लिअर. येस झालाय. संख्याच्या प्रकारावरती टेस्ट सॉल्व्ह केली का. येस सॉल्व्ह केले. कमी मार्क आलेत का. मग चल परत एकदा मॅथचा सिलेबस परत कंप्लीट कर त्या टॉपिकचा. त्याच्यानंतर असा संपूर्ण सिलेबस टिकमार्क करत इंडेक्स बनवत रोजच्या रोज तुम्हाला अभ्यास करायचा. तो मी तुमच्याकडून करून घेणार आहे नवीन पोरांसाठी. ओके, यामध्ये मी शिकवत असताना टॉपिक वाईज शिकवणार. टॉपिक अंडर टॉपिक शिकवणं जास्त महत्वाचं आहे. ओके, आफ्टर इट टॉपिक शिकवल्यानंतर प्रत्येक टॉपिकवर मी तुम्हाला प्रॅक्टिसचे क्वेश्चन देणार. प्रॅक्टिसचे क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह केल्यानंतर प्रत्येक टॉपिकवरची टेस्ट तुम्हाला सॉल्व्ह करायची आहे. त्यानंतर प्रत्येक टॉपिकवरती तुमचे डाऊट्स तुम्ही मला लाईव्ह लेक्चरमध्ये विचारायचे आहेत. एवढ्या 4 प्रोसेस तुमच्या झाल्या तर तुम्हाला तो टॉपिक शिल्लक राहणार नाही. मग त्याच्यावरती फक्त आणि फक्त एकच करायचं, ते म्हणजे रिव्हिजन. ओके, मी ॲपमध्ये तुम्हाला नंबर ऑफ टेस्ट सिरीज सॉल्व्ह करण्यासाठी देणार आहे. म्हणजे एकदा ॲपमध्ये आलं की तुम्हाला टेस्ट सिरीज घेण्यासाठी सुद्धा कुठं काही करायची गरज नाही, पुस्तक घ्यायची गरज नाही, काही नाही. ॲपमधल्याच टेस्ट सिरीज घ्यायचं, प्रिंट काढायच्या, दन 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 सॉल्व्ह करायचं आणि तुमची प्रॅक्टिस करायचं. हे माझं प्रोसेस असणार आहे. चलो सर, डेली आम्ही अभ्यास किती करावा. मी तुमच्याकडून फक्त 7 तास मागत आहे. समजा मी तुमच्याकडून किती 7 तास मागत आहे. सुरुवातीला तुम्हाला फक्त 6 ते 7 तास अभ्यास करायचा आहे. एकदा मी अभ्यास लावला, तुम्हाला सवय लावली 6-7 तासाची, की तुम्हाला न सांगता तुम्ही ऑटोमॅटिकली तुमचा अभ्यास 10 तासापर्यंत पण घेऊन जाऊ शकता. पण माझी अशी अपेक्षा आहे की तुम्ही 8 तासापेक्षा जास्त अभ्यास करायची गरज नाहीये आता जेवढा वेळ आहे त्याच्यावरून. ओके, रोज 6 ते 7 तास अभ्यास, तो भली सकाळचा असेल, दुपारचा असेल, संध्याकाळचा असेल. सर आम्ही लाईव्ह लेक्चर केले तर बेस्टच आहे. लेक्चरची रेकॉर्डिंग पण असते, त्याच्यानुसार सुद्धा तुम्ही कधी अभ्यास करू शकता. ओके, माझी इच्छा आहे तुम्ही डेली मॅथ करा 2.5 तास. सुरुवात करायची असेल 1-1.5 तासापासून करा. 1 तास 1.5 तास सुरुवात. त्याच्यानंतर तुमचं एक स्पेसिफिक 2.5 तासापर्यंत मॅथची प्रॅक्टिस. रिझनिंग पण 2.5 तासाची आणि जीएस पण तुमचं 2.5 तासापर्यंत, 2 ते 2.5 तास. हे सगळे घटक सुरुवातीला मी तुमच्याकडून 1-1 तासच करून घेणार आहे. 1 तास मॅक्झिमम 2 तास. ओके, 1 तास मॅक्झिमम 2 तास, म्हणजे सुरुवातीला मी तुमच्याकडून फक्त 4 ते 5 तासाचा टाइम घेणार आहे. त्याच्यानंतर टाइम घेणार नाही. आणि रोज तुम्हाला शक्य असल्यास, पण हे आत्ताच नाही, हे 1 महिन्यानंतरची प्रोसेस आहे. ओके, 1 महिना अभ्यास झाल्यानंतर रोज तुम्हाला एक टेस्ट सॉल्व्ह करायची असेल, जी आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करू. टेक्स्टबुक ॲप्लिकेशनचं नाव आहे. एवढ्या टेस्ट आहेत तुमच्याकडे की तुम्ही त्याचा कल्पना पण नाही करू शकत. ओके, तर हा अभ्यास सगळा मी तुमच्याकडून करून घेणार आहे, कारण तुम्ही नवीन आहात आणि ह्याचा माझी इच्छा आहे की तुम्ही ह्याचा चांगला अभ्यास करावा. टार्गेट करूयात की 500+ पोरांचं आपल्या रेल्वेमध्ये सिलेक्शन झालं पाहिजे. ओके, कोणत्याही पोराला, कोणत्याही पोरीला फोन लावला तर आपलं रेल्वेचं तिकीट कोणत्याही मिनिटाला मिळालं पाहिजे. ह्या टार्गेटनं आपण उतरूयात आणि 100% तुम्ही पण त्याच पद्धतीने उतरा की या वर्षी रेल्वे को हम फोडेंगे. फोडेंगे म्हणजे रेल्वे एग्जाम में हम काय रिझल्ट घेऊन येऊ.
हे एवढा टार्गेट उतरायचं तुम्हाला. चला ह्या बॅच बद्दल तर सांगितलं, डन. आता मला सांगा, एवढे मोठे तुम्हाला पॉईंट सांगितले मी, ओके, एवढे मोठे पॉईंट्स तुम्हाला मी सांगितले, ओके. आता ह्याच्यावरती आपण एक एक गोष्टीवरती डिस्कशन करूया, डन. लँग्वेजचा ऑप्शन भेटतो ना तुम्हाला, लँग्वेज तुम्हाला जी चूज करायची ती भेटतो, ओके. लँग्वेजचा ऑप्शन तुम्हाला 100% भेटतो. नंबर ऑफ टेस्ट सिरीज मला सेंड करा सर. नंबर ऑफ टेस्ट सिरीज तुमच्या ॲपमध्ये ऑलरेडी असतात, तुम्ही तिथं स्वतःहून सॉल्व्ह करायची गरज, म्हणजे रेग्युलर विद्यार्थ्यांना ॲप्लिकेशनमध्येच भेटत असतात, ओके. रिझनिंग खूप वीक आहे, अजिबात नाही. रिझनिंग एवढा सोपा सब्जेक्टच नाही आहे. बेसिक म्हणजे तुम्हाला मी अक्षरशः काही ठिकाणी तर आकडेमोडपासून शिकवणार आहे, ओके. बॅचमध्ये ना काही ठिकाणी तुम्हाला मी आकडेमोडपासून शिकवणार आहे, लक्षात ठेवा. एक एक स्टेपवरती मी बोलणारच आहे तुम्हाला. सर ही बॅच तर आहेच आपली, या बॅचमध्ये ना अगदी आकडेमोडपासून ह्याचं आता ही बॅच कशी असेल ह्याच्यावरती एक व्हिडिओ बनवतो, म्हणजे तुम्हाला अजून जास्त क्लिअर होईल, ओके. ह्या प्रोसेसनं तर जायचंच आहे आपल्याला. सर आमचं मॅथ अवघड आहे, रिझनिंग अवघड आहे, काय करायचं, हे मी स्टेप सांगतोय सगळ्या व्यवस्थित क्लिअर करायच्या. कन्सेप्ट क्लिअर नाही आहे, मॅथ अवघड जाण्याचं कारण कन्सेप्ट क्लिअर नाही आहे, फॉर्म्युला लक्षात राहत नाही, आकडेमोडची भीती वाटते, हे सगळे आपले प्रॉब्लेम असतात, है ना. मग याच्यावर सोल्युशन पण आहेत आपल्याकडं, ओके. हे सगळ्या गोष्टी करायच्या, राईट. लिमिटेड गोष्टी पण अनलिमिटेड टाइम करायच्या, है ना. एक ऐकलं होतं मी, ब्रुसली म्हणला होता की एखादा माणूस रोज 10,000 प्रकारच्या किक्सची प्रॅक्टिस करतो, त्याची मला भीती वाटत नाही. ब्रुसली माहिती आहे ना तुम्हाला, ब्रुसलीनं म्हणलं होतं की मला रोज 10,000 किकची प्रॅक्टिस करणारा, ओके, माणसाची भीती नाही वाटत, पण मला अशा माणसाची भीती वाटते जो एकाच किकची प्रॅक्टिस 1000 वेळेस करेल, ओके. असं ब्रुसली म्हणलं होता. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या कन्सेप्ट लिमिटेड ठेवायचे. मोस्टली काय होतं, आपण ट्रस्ट जरा 10-12 माणसावर करतो, फसले तुम्ही. अभ्यास करत असताना मॅक्झिमम 2 माणसावरती ट्रस्ट ठेवायचा. मॅथचा शिक्षक असेल 2 बस झाले, तिसरा शिक्षक बघायचंच नाही, 2 चांगले शिक्षक बघायचे ज्याच्याकडून रिव्हिजन म्हणजे लिमिटेड कन्सेप्ट ठेवत, म्हणजे 2 शिक्षक लिमिटेड मध्ये शिकवलं जाईल, रिव्हिजन मात्र अनलिमिटेड करायचं, ओके. ही गोष्ट करा. पोरं काय करते, 10 शिक्षक बघते, 10 शिक्षकाच्या 10 कन्सेप्ट. एखादा शिक्षक एखादी कन्सेप्ट अगदी शॉर्टमध्ये शिकवतो, मग त्याला वाटते की ह्या सगळे शॉर्ट आहेत, असं नसतं, ओके. त्यामुळे लिमिटेड शिक्षक आणि रिव्हिजन मात्र अनलिमिटेड. ट्रिक्स प्रमाणापेक्षा जास्त नाही करायच्या, तुम्हाला ट्रिक्स आठवतच नाही परीक्षेमध्ये गेल्यावर, त्यामुळे ट्रिक्स लिमिटेड, कन्सेप्टचा जास्त वापर करायचा. कन्सेप्ट आणि ट्रिक्समध्ये तुम्हाला मॅक्झिमम 20 सेकंदाचा फरक पडतो, पण ते 20 सेकंद वाचवण्यासाठी तुम्ही जर ट्रिकवर हे केलात, फोकस केलात, तर कन्सेप्ट तुमची विसरते आणि परीक्षेमध्ये तुम्ही परत मागं पडता. त्यामुळं ट्रिक करायचीच नाही का, करायची. ट्रिक करायची तुम्हाला किती, 30 ते 40% ट्रिक, 60 ते 70% तुमचं कन्सेप्ट असले पाहिजे. हा बॅलन्स तुमचा कंटिन्यू राहिला पाहिजे, ओके. आणि मॅथकडे बघताना नेहमी एक काम करायचं, मराठीकडे जसं बघता ना तुम्ही, अरे यार मराठी म्हणजे कधी उठलं तरी माझं होऊन जातं, तसंच मॅथकडे बघा, स्कोरिंग विषय बघा, हा स्कोर करणारा विषय आहे, ओके. तर ह्या स्टेप सगळ्या तुमच्या डोक्यात राहिल्या पाहिजेत, हे सगळं तुम्ही लक्षात ठेवा. बाकी तर हे मी व्हिडिओ घेतलेलंच आहे, पुस्तक कोणते वापरायचं आहे, काय वापरायचं हे पण सांगितलेलं आहे, राईट. आता तुमचे काही जर प्रश्न असतील तर प्रश्नाचं मी उत्तर देतो. ही बॅच अगदी बेसिकपासून असेल, 20 तारखेपासून असेल. कोपऱ्यामध्ये जो नंबर आहे त्या नंबरवरती कॉल करा, व्हॉट्सअप मेसेज करा, ते तुम्हाला हेल्प करतील, ओके. हा माझा पर्सनल असिस्टंट असल्यासारखंच आहे, हा माझाच नंबर आहे म्हणलं तरी चालेल. या नंबरवरती मेसेज किंवा कॉल करा, तुम्हाला हेल्प भेटून जाईल. सेकंड थिंग, ही बॅच जॉईन करत आहात तर ठीक आहे, ह्याची फीस तुमची 700-750 असेल, पण मेन गोष्ट ह्या ॲपमधली कॉम्बो बॅच जॉईन करा. कॉम्बो बॅचचा फायदा काय माहिती आहे का, अशी बॅच जर पुढं आणखीन चालू झाली, ओके, किंवा एखादी सरळ सेवेची बॅच चालू झाली, तर सगळ्या बॅचचा ॲक्सेस ह्याच्यामध्ये भेटतो, है ना. मग परत परत खर्च करण्यापेक्षा एकदाच काय ते 999 किंवा 1000 रुपयेचा खर्च असेल, तो खर्च करून तुम्ही पूर्ण तयारी करू शकता माझ्यासोबत. आणि पैशापेक्षा जास्त तुम्हाला टेस्ट सिरीज सगळ्या गोष्टी भेटणार आहेत, सो तुम्ही तयारी केला तर जास्त बेटर असेल माझ्यासाठी, ओके. तयारी केला तर तुमच्यासाठी जास्त चांगला असेल. चलो, कधी आली ॲडव्हर्टायझिंग, झोपेत होते काय तुम्ही आतापर्यंत, इतकी वेळ तेच तर ओरडत होतो मी ॲडव्हर्टाईजचं. स्टार्ट पासून व्हिडिओ बघा जे आता नवीन जॉईन केले त्यांनी, ओके. TC सिलेबस सांगा आता, अरे काय सांगितलं मी इतकी वेळ मग मी,
इतकी वेळ काय सांगितलं मी, सगळं तेच तर सांगत होतो. आता तुमचे कमेंट बॉक्सचं प्रश्नाचे उत्तर. चला, NTB ला जागा आहेत का? अरे बाळा, NTB नाही, OBC असतं. ओके, महाराष्ट्रातले NTB NTC असेल किंवा NTD असेल, हे सेंट्रलमध्ये कोण नाहीत. सेंट्रलमध्ये आपण OBC आहोत, है ना. मग आपण काय करायचं, तहसीलमध्ये जायचं, सेंट्रलचं कास्ट सर्टिफिकेट काढायचं, तिथं आपण OBC मध्ये आहोत, तर OBC मधून फॉर्म टाकू शकता तुम्ही. ओके, बुक ऑर्डर करण्यासाठी पण सेम लिंकवरती व्हॉट्सअप मेसेज करा, ते तुम्हाला लिंक शेअर करतील. ओके, चला, रिझनिंग काही भाग मी शिकवेन, काही भाग सर शिकवतील. डोंट वरी, तुम्ही एकदम सेफ हँडमध्ये आहात. तुमचं सिलेबस मात्र, आणि सिलेबसच नाही, तुम्ही एक्झाम ओरिएंटेड तयारी होऊन जाईल कोणत्याही विषयाची. ओके, पेपरमध्ये होईल का? काय पेपरमध्ये होईल का? जीके साठी कोणतं बुक घ्यायचं? मी ल्युसंटचं सांगितलंय बघा. जीके साठी ना पुस्तक ल्युसंटचं सांगितलंय. जीके साठी पुस्तक ल्युसंट, ही बुक लिस्ट पण सांगितली मी तुम्हाला, ही बुक लिस्ट आहे. ओके, जागा किती आहेत क्लर्क? सांगितलं ना, 15,000 पर्यंत येऊ शकतात. पूर्ण NTPC अंडर ग्रॅज्युएटचे 15,000 पर्यंत. ओके, हा वापरा ना, अग्रवालची बुक पण वापरू शकता तुम्ही. बुक लिस्ट मी टाकलेली आहे, एक पुस्तक पण म्हणून, एक बुक लिस्टचा व्हिडिओ पण आहे माझा. फोन पे नाही, त्या नंबरवरती कॉल करा, तुम्हाला काही हेल्प भेटली तर बघा, हे तुम्हाला हेल्प करतील पूर्ण. बुक तुमचं उद्या लाईव्ह होईल आणि त्याच्या पुढचे 3-4 दिवसात भेटून जाईल. टायपिंग तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल. ओके, तिथं प्रॅक्टिकल एक्झाम होते, प्रॅक्टिकल एक्झाम. चला, व्हिडिओच्या सुरुवातीपासून आतापर्यंत एकदाही म्हणलं नाही, पण व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. 2024ला 12 दिली ती चालेल का? रिझल्ट लागला असेल तर चालेल ना. तुमचा रिझल्ट असेल तर काय टेन्शन आहे, एक्झामच्या आधी रिझल्ट लागला पाहिजे फक्त. सरळ सेवेच्या बॅचला मी मॅथ ऍड करतो, बाकी तर ऍड नाही करू शकत. ल्युसनचे बुक घेतले आहे, जरा अवघड वाटते आहे. एकदा लेक्चर झाले ना कपिल सरांचे, ल्युसनचं पुस्तक सुद्धा तुम्हाला सोपं वाटेल. ओके, ग्राउंडचं सांगा. ग्राउंड नाहीच आहे ना बाळा, TC ला कुठं ग्राउंड असतं? हे बिना ग्राउंडचे सगळे घेतले मी. RPF ला फक्त ग्राउंड असतं. ओके, अजून महाराष्ट्र एक्झामचं मॅथ आणि रेल्वेचं मॅथ सेम आहे का? नाही, डिफरंट आहे. मराठीमध्ये होईल का? हो, 100% मराठीमध्ये. मराठीमध्ये होईल म्हणून तर एवढं तोंड आपटतोय ना, मराठीमध्ये होईल म्हणून तर चाललंय एवढं. TC वॅकन्सी कधी निघेल? स्टार्टला तेच सांगितलं मी, TCच्या वॅकन्सीबद्दल. स्टार्टला मी TCच्या वॅकन्सीबद्दल सांगितलं, कधी निघेल काय निघेल. ह्या व्हिडिओची सुरुवात बघून घ्या. हे बुक मराठीमध्ये आहे, माझं पुस्तक हे 100% मराठीमध्ये आहे बरं का. हे पुस्तक जे आहे मॅथवरचं, ओके, हे पुस्तक 100% मराठीमध्ये आहे. कुठे गेलं पुस्तक? वेअर इज माय बुक? हे पुस्तक मराठीत आहे. हे पुस्तक म्हणजे आता काय सांगू तुम्हाला, या पुस्तकावरती एक व्हिडिओ बनवलाय, बघून घ्या, सगळं तुम्हाला भेटून जाईल. ह्याची मी एक सॉफ्ट कॉपी पण टाकली माझ्या टेलिग्राम चॅनलला. टेलिग्राम चॅनल इथून जॉईन करा. कुठून? ह्याला स्कॅन करा आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करा. ओके, चला चला, क्लर्कचा क्रायटेरिया 12वी पास, 12वी पास फक्त. बॅच कधीपर्यंत घ्यायचं? लवकरात लवकर घेऊन टाका. ओके, आता सध्या ऑफरमध्ये पण असेल, तुम्हाला ऑफरमध्ये असेल तर लवकरात लवकर घेऊन टाका. सुरुवातीला या, वेलकम, लवकरात लवकर फॅमिली मेंबर बना आमचे. रेल्वे पोलीस फॉर्म भरले, एक्झाम कुठे होणार ते तुम्हाला हॉल तिकीटमध्ये सांगतील. हॉल तिकीटमध्ये कळेल. शक्यतो महाराष्ट्रात एक्झाम होत नाही, आजूबाजूला हैदराबाद असेल किंवा बाहेर असेल, मध्य प्रदेश या साईडला एक्झाम होतात. ओके, आणि ते बरं पण असतं, तुम्हाला एक फिरायला पण चान्स भेटतो. शक्यतो महाराष्ट्रातच होईल, पण 50% चान्सेस महाराष्ट्राच्या बाहेर होण्याचे. कॉम्बो बॅच वगैरे सगळ्या बॅचेस ना या नंबरवरती कॉल करा, हे तुम्हाला लगेच सगळे सांगतील. आता लगेच कॉल करा किंवा व्हॉट्सअप मेसेज करा, तुम्हाला सगळी माहिती हे देऊन टाकतील. ओके, टायपिंग तुम्हाला स्वतःला प्रॅक्टिस करायची असते, सर्टिफिकेट नाही लागत त्याला. चला, आता ज्यांना अगदी बेसिक पासून तयारी करायची असेल त्या सगळ्या पोरांनी सदर बॅच जॉईन करा. 20 तारखेपासून बॅच चालू होते.
पण माझी इच्छा आहे जेवढं लवकर होईल तेवढं लवकर जॉईन करा. तुम्हाला व्हिडिओ रेकॉर्डेड सगळे मी ऍड करून ठेवतो, म्हणजे 20 पर्यंत तुमचा काही भाग वाचून, म्हणजे काही भाग पाहून होईल. ओके, बाकी ही बॅच कशी असेल काय असेल याच्यावर उद्या मी व्हिडिओ टाकतो. ओके, चला सर PSI ची ऍड कधी येणार आहे? बावड्या PSI ची ऍड MPSC मधून येते. ओके, आता रेल्वे PSI ची ऍड झाली बघ, फॉर्म भरायचं संपलं काल. पेमेंट कसे करायचे या नंबरवरती कॉल करा, तुम्हाला सगळंच माहिती भेटून जाईल. ओके, किंवा या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे तिथून पण माहिती भेटेल. चला, झाले, सगळी माहिती दिली मी तुम्हाला. ओके, आता माझं लगेच 7 वाजता ॲपवरती लेक्चर आहे, त्या 7च्या लेक्चरला मी जाणार आहे. मेरिट किती लागतं? व्हिडिओ घेतो अक्षय, नेक्स्ट प्लॅन माझा तोच आहे. येस, वेलकम धनु. वेलकम. मॅथचं सगळं सोडून शिकवणार का? मॅथचं क्वेश्चन सगळे सोडून शिकवणार का? म्हणजे दिव्यांगासाठी रेल्वेत पदभरती बघूयात, काही असेल जागा तर सांगेन मी तुम्हाला. ओके, शक्यतो NTPC मध्ये होईल, कदाचित NTPC मध्ये होऊ शकतं, 100% असणार तुम्ही ॲड. ओके, हो, रेल्वे कॉन्स्टेबलची 100% तयारी होईल ना बाबा, रेल्वेच्या सगळ्याच एक्झामची ह्याच बॅचमध्ये सगळी तयारी करून घेतो. ओके, चला, तर होप सो सगळेजण व्हिडिओला लाईक मारले का? कडू सगळे लाईक मारा, लाईक गोडाव तुम्ही सगळेजण. व्हिडिओला लाईक मारा आणि तुमच्या 12वी झालेल्या सगळ्या मित्रांपर्यंत शेअर करा, त्यांच्या पालकांपर्यंत पण शेअर करा. ओके, तर इथं थांबतोय मी. हॅव नाईस गुड नाईट, टेक केअर, बाय बाय मित्रांनो, बाय.